नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझं आहे वर्क फ्रॉम होम आणि आता मी किचनमध्ये आली आहे. तर काय असं ऑथेंटिक बनवायला नाही आले. आता इव्हनिंगची वेळ आहे आणि इव्हनिंगची वेळ म्हटलं की सगळ्यांनाच भूक लागते, की फक्त मला लागते आय डोंट नो. पण इव्हनिंगच्या वेळी भूक लागते आणि ऑफिसमध्ये असलं की कसं खाणं होतं, म्हणजे कॅन्टीन्स अवेलेबल असतात, तर तिथे ऑप्शन्स भेटतात आपल्याला खायला किंवा आम्हाला फ्रीमध्ये ड्राय स्नॅक्स असतात, तर ते आम्ही खातो. पण घरी पण आता म्हटलं काय करूया वेगळं, कारण ड्राय स्नॅक्स तर अवेलेबल आहे पण मला नुसतं खायला कंटाळा आला. सो म्हटलं काहीतरी वेगळं करूया. म्हटलं माझ्याकडे कुरकुरे अवेलेबल आहे, सो म्हटलं त्याची भेळ करूया, कारण 1-1.5 वर्षापूर्वी आय थिंक मी बनवली होती आणि ती छान लागली मला. सो म्हटलं आज करूया परत ट्राय आणि बघू परत कशी लागते. आणि म्हणून मी पटकन असा ब्रेक टाकून आली आहे. 5 मिनिटाचं चॉपिंग मी ऑलरेडी करून टाकली आहे, कांदा टोमॅटो, जास्त वेळ जाऊ नये म्हणून. आणि आता मी ब्रेक टाकून आली आहे, सो पटकन स्टार्ट करूया. पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की मी झेप्टोवरून आहे ना ॲक्च्युली काहीतरी मागवलं आहे. तर कसं का मागवलं आहे, कारण बघा नवीन ब्लॉगर आहे मी, छोटा. सो मला कॉन्टेंटसाठी मी काय ना काय सर्च करत असे जातात, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम. तर मला ना असं खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती एक्सपेरिमेंट करायला जास्त आवडतात. इतर ते हेल्दी असू दे अनहेल्दी असू दे, पण मी ट्राय नक्की करते. अँड खूप दिवसापासून आहे ना ते मोगू मोगू नावाची एक ड्रिंक सतत माझ्या डोळ्यासमोर येते. आणि मी आमच्या लोकल शॉपमध्ये विचारायला गेले तर इट्स क्वाईट, म्हणजे माझ्यासाठी ते महाग वाटली. मला 70 रुपीजची एवढीशी बॉटल म्हणजे खूप महाग वाटली मला ती. म्हटलं नको, म्हणून मी ऑनलाईन ती बघितली, तर ऑनलाईन मला ती 50 रुपीजमध्ये पडली. सो म्हटलं मागवूया. आणि मी ते पायनॅपल फ्लेवर मागवलं. आय डोंट नो ती कशी टेस्ट करेल. मी कधी कोल्ड्रिंक खूप वेळ झाला मी म्हणजे जास्त घेत नाही, पण म्हटलं एक्सपेरिमेंट करायचंच आहे तर घ्यावं तर लागेलच. सो या मग मागवले हे मोगू मोगू पायनॅपल फ्लेवर आहे. आय डोंट नो कसं लागेल, पण ट्राय करूया. आय थिंक याच्यात पल्प पण अवेलेबल आहे त्याच्यात. लेट सी. मी ग्लासमध्ये होते तेव्हा बघू. अजून एक गोष्ट मागवली, ते ना इम्पोर्टेड ग्रीन ग्रॅप्स असं दिसले मला. सो ते पण झेप्टोवर अवेलेबल होते. सो हे मी मागवले आहेत. आणि हे इकडचे नाही आहेत, आय गेस ते इम्पोर्ट करून ते लोक मागवतात, पण कुठल्या कंट्रीचे हे ते मेन्शनच नाही आहे याच्यात. बट लेट सी. मला हे कधीपासून मागवायचे होते आणि आज चान्स आहे, सो म्हटलं स्नॅक्ससोबत हे पण खाता येईल. सो येस, आता आपण सुरुवात करूया. आणि वेट. सो आता खूप भूक लागली, तर पटापट स्टार्ट करूया. मग त्याच्यासाठी मी आधी घेणार आहे हा बाउल, ज्याच्यात आपल्याला हे मिक्स करायचं आहे कुरकुरेचं. आणि मी सगळंच नाही बनवणार आहे, थोडंसंच माझ्यापुरतीच बनवणार आहे, कारण कुरकुरे नंतर हेवी झालं तर. आता मी इथे ना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची कट करून ठेवली आहे. सो ते मी याच्यात ॲड करते सगळंच. आणि मग ॲड करूया हे. तुम्ही जास्त नाही ॲड करणार, थोडंसं ॲड करणार. आणि थोडंसं मीठ. मिक्स करूया. मला लेमन टाकावं असं वाटतं याच्यात, पण नंतर असं वाटलं की कुरकुरेला स्वतःचा एक असा आंबट फ्लेवर असतो जरासा, असं म्हटलं नको, असंच खाऊया. अँड इट्स रेडी. आय होप तुम्हाला दिसत असेल. आता याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. सो हे आहेत ते ग्रॅप्स. किती असे मोठे मोठे आहेत बघा ना. अँड लास्ट वन. ओके, याच्यात पल्प पण अवेलेबल आहे. सगळंच नाही घेते, एवढं इनफ आहे. लेट्स टेस्ट कसं लागतं, कारण मला खूप एक्साइटमेंट आहे याची. पायनॅपलची टेस्ट आलीच नाही. आणि म्हणजे मला एवढं वाव नाही वाटलं. 50 रुपीजमध्ये मला एवढं वर्थ नाही वाटलं. सो मी नाही सजेस्ट करणार. अदरवाईज तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाव इट्स काय आहे याचं नाव, ग्रॅप स्टॅक. एवढी काही टेस्ट जाणवली नाही मला, पण ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं आपले इंडियन ग्रॅप्स जास्त चांगले वाटतात. अदरवाईज मला असं वाटतं की माझ्या वाटणीलाच असं आलं असेल, आय डोंट नो.
बट मी ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता, बट मला एवढं काही खास नाही वाटले. आपले इंडियन जास्त छान लागतात. अरे हो, आणि मी माझी भेळ तर टेस्टच नाही केली. एक नंबर छान झाली आहे. आता मस्त खाते आणि हे संपून मी माझी ग्रीन टी घेते, कारण ती जास्त चांगली लागते. आणि यस, हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही पण जर नसेल कधी ट्राय केली तर करा नक्की ट्राय. कुरकुरे भेळ खरंच छान लागते. आणि मी या व्हिडिओला इथेच एंड करते, कारण आता ऑफिसचं पण काम करायचंच आहे. मग मी हे खाता खाता ते काम करणार आहे. आणि तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला किंवा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.